तर मला एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का? तर मी खूप विचार केला. ऑफिसमध्ये काय झालं त्या क्षणाला, तो मला नाही आठवत. नमस्कार फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर मला एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का? की तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो? तर ह्याच प्रश्नामध्ये मी मगाशी होते, की मला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो? फ्रेंड्स, मला तरी कळाला, की मला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. म्हणजे आपण डेली लाईफमध्ये एवढे बिझी होऊन जातो ना, आपल्याला कळतच नाही, की आपल्याला कुठलीही गोष्ट आनंद देते, कुठलीही गोष्ट सुख देते. तर आज मी रिअलाईज केलं, की मला कुठल्या गोष्टीने आनंद होतो. तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फ्रेंड्स. पहिलं म्हणजे व्हिडिओ बनवताना मला आनंद होतो, कारण की आत्तापर्यंत मी 2 ब्लॉग्स बनवलेत. ठीक आहे, घरात बनवलाय तो मी सोडून देते. आउटसाइड जे मी बनवलंय ते 2 बनवलेत. एक मॉलमधला बनवला आणि दुसरा म्हणजे पार्कमधला बनवला होता, नमो सेंट्रल पार्कचा. तर त्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी पाहिलं, की मी खूप खुश होत होते आणि मला आवडत होतं, की मी व्हिडिओ बनवते आणि एका सेकंदासाठी सुद्धा मला असं वाटत नाही, की माझ्या चेहऱ्यावरची स्माईल गेलीये. तर मला खूप छान वाटत होतं व्हिडिओ बनवताना. म्हणजे मी कुठलाच विचार करत नव्हते. माझ्या डोक्यात आणखी कसले बाहेरचे विचार येत नव्हते. मी दुःखी आहे, सुखी आहे, मला काही माहिती नाही. बट तो क्षण मी जगत होते व्हिडिओ बनवताना. तर हे मला एवढ्या गोष्टीतून रिअलाईज झालं 2 ब्लॉगमधून, की ते क्षण मी जगत होते आणि ते मला आवडत होतं आणि ती गोष्ट मला आनंद देत होती. तर व्हिडिओ बनवणे ही गोष्ट मला आनंद देते पहिली झाली. आणि दुसरं म्हटलं तर माझा मुलगा. त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला मला आवडतो. कारण की माझा मुलगा हा खूप नटखट आहे आणि त्याचा नटखटपणा बघून मला आनंद होतो. म्हणजे मी कितीही रागात असले, तरी तो असे काही गोष्टी करतो, की त्याने मला हसायला भाग्यच पडतं आणि त्यामुळे मला आनंद होतो त्याच्याबरोबर राहायला, त्याच्या सहवासात मला आवडतं. तर ती एक गोष्ट आहे, की मला आनंद देते. दुसरं म्हटलं, की शॉपिंग. बट ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल ही पण तशीच आहे, हिला पण शॉपिंगच आवडते. मग दुसरं काय, प्रत्येक मुलींना पण तेच आवडतं. हो, शॉपिंग कोणाला नाही आवडत, मलाही आवडते. बट मला आवडते ती म्हणजे इतरांसाठी करायला. माझ्या घरच्यांसाठी, माझ्या माहेरच्यांसाठी, माझ्या सासरच्यांसाठी, ह्यांच्यासाठी शॉपिंग करायला आवडते मला. कारण की जेव्हा आपण स्वतःसाठी शॉपिंग करतो, आपण खुश होतोच. बट जेव्हा आपण एखाद्यासाठी शॉपिंग करतो, तेव्हा आपण खुश होतो. बट त्याला आपण खुश बघून आपण आणखी खुश होतो. तर तो आनंद दुप्पट होऊन जातो. त्यामुळे मला इतरांसाठी शॉपिंग करायला आवडते. आणि लास्टली बोलायचं झालं तर येस गाईज, मला डान्स करायला आवडतो. डान्स करायला आवडतं इन द सेन्स असं नाही की मी डान्सर वगैरे आहे, मी डान्स शिकते असं काही नाहीये. जस्ट आपण गणपती, नवरात्रीमध्ये नाचतो त्याच टाईपचं डान्स मलाही करायला आवडतं. ती एक गोष्ट आहे की खूप आनंद देते, खूप खुश होतो आणि मन थोडंसं प्रसन्न वाटतं की आपण बाबा थोडंसं स्वतःसाठी जगतोय म्हणून. तर तीच एक गोष्ट आहे की मनाला खूप आनंद देते. आपण गणपतीमध्ये नाचतो, तर त्या टाईमाला आपण हे दे दनादन, दे दनादन नाचत असतो. त्यामुळे तुम्हाला आठवतं का, की तुमच्या ऑफिसमध्ये काय झालं त्या क्षणाला? तुम्हाला नाही आठवत. तुमच्या घरी काही झालं तुम्हाला आठवतं का? नाही. त्या क्षणाला फक्त तुम्ही असता मात्र. तर तो क्षण तुम्ही जगता आणि तोच क्षण मीही जगते. तर त्याच काही गोष्टी आहेत डान्स केल्यामुळे जे आपण खुश होतो आणि आपल्याला आनंद भेटतो. तुम्हीही एकदा विचार करून बघा, की तुम्हाला कुठल्या गोष्टी आनंद देतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ जर रिलेटेबल वाटत असेल आणि तुम्हालाही ह्याच गोष्टीने आनंद भेटत असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज गाईज. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.